मुंबई में आयोजित एक कार्यक्रम के दौरान भाजपा नेता और विधान परिषद में विपक्ष के नेता प्रवीण दरेकर ने महिलाओं के स्वरोजगार और सरकारी योजनाओं के प्रभावी क्रियान्वयन पर जोर दिया। उन्होंने कहा कि केवल योजनाएं शुरू करना ही पर्याप्त नहीं है, बल्कि उनका लाभ जरूरतमंद लोगों तक सही तरीके से पहुंचना भी सुनिश्चित किया जाना चाहिए। प्रवीण दरेकर ने बताया कि पहले सिलाई मशीन जैसी कई योजनाओं के तहत हजारों मशीनें वितरित की गई, लेकिन उसमें से अधिकांश का सही उपयोग नहीं हो सका। इसे ध्यान में रखते हुए अब महिलाओं को मशीन देने के साथ साथ प्रशिक्षण भी दिया जाएगा। इसके लिए पुल पाखड़ू गार्डन में एक सप्ताह का विशेष प्रशिक्षण शिविर आयोजित किया जाएगा। उन्होंने बताया कि लाड़की बहन योजना के तहत महिलाओं को 1500 रुपए की आर्थिक सहायता दी जा रही है। साथ ही मुंबई जिला बैंक के माध्यम से 1 लाख रुपए तक का ब्याज मुक्त ऋण और आई योजना के तहत 15 लाख रुपए तक का ब्याज मुक्त ऋण उपलब्ध कराया जाएगा। दरेकर ने कहा कि लक्ष्य मागठाणे क्षेत्र की 10,000 महिलाओं को स्वरोजगार से जोड़कर उन्हें आत्मनिर्भर बनाना है। एक युवा कार्यकर्ता अमन दुबे आणि अनेक शेकडो युवा कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे। कारण आत्ताचा आपला देश 65% युवा देश आहे आणि युवकांना भविष्य हे भारतीय जनता पार्टीत वाटतं। या देशाचे पंतप्रधान युवकांशी संवाद साधतात, युवकांची काळजी करतात। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी युवा आहेत आणि त्याच्यामुळे आज केतकीपाडा असेल, रावळपाडा असेल, शांतीनगर, आमचं दहिसर स्टेशन इथल्या या सर्व युवा कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीचा झेंडा खांद्यावर घेतला आणि त्यांचं आम्ही पक्षामध्ये स्वागत केलं आहे। प्रवेश त्या ठिकाणी झाला आहे। निश्चितपणे त्यांच्या माध्यमातून सुद्धा युवकांसाठी समाजासाठी चांगलं काम होईल आणि त्यांच्यावर पण पक्षाच्या जबाबदाऱ्या देऊन युवा पिढीला आणखी ताकद पक्षाच्या माध्यमातून कशी देता येईल हा आमचा प्रयत्न राहील। आणि एकंदर कुठल्याही पक्षावर लोकांचा विश्वास नाही आणि म्हणून युवा यांच्या जीवावर त्या ठिकाणी राजकारण होत असतं, समाजकारण होत असतं आणि तो युवा वर्ग आज मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीमध्ये येतोय, याचा आम्हाला अभिमान आहे, आनंद। महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून अशा प्रकारचा उपक्रम येथे आयोजित केला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये महिलांना सिलाई मशीन आणि घरघंटी वितरण सन्माननीय कॅबिनेट मंत्री दर्जा असणारे नामदार प्रवीण दरेकर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला आणि येणाऱ्या भविष्यामध्ये ह्या प्रभागातील महिलांना स्वतःचा कुठलाही व्यवसाय रोजगार करायचा असेल तर संपूर्णपणे त्यांना ताकद देऊन येणाऱ्या भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी नगरसेवक म्हणून प्रयत्न करणार आहे। आठवडी बाजाराचा इथे उल्लेख झालेला आहे। केतकीपाड्यामध्ये किंवा प्रभाग क्रमांक 3 मध्ये आठवडी बाजाराचा जो प्रकल्प आहे कशा प्रकारे राबवण्यात येणार आहे, काय आठवडा बाजार तर करूच, परंतु ह्या प्रभागामध्येच एक मार्केटचं जे रिझर्वेशन आहे, प्लॉट आहे, तिथे अद्यावत मुंबई महानगरपालिकेचं मार्केट उभारण्याचाही माझा मानस आहे। किती लोकांना घरघंटी आणि सिलाई मशीन